नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 24 एप्रिल आणि 24 एप्रिलचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि कोणत्याही परीक्षेला चालू घडामोडीचे खूप प्रश्न महत्त्वाचे असतात. तर आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी. मित्रांनो, आपण पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 26च्या अहवालानुसार जागतिक विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? तो उत्तर आहे 3.1% राहण्याचा अंदाज आहे. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला WWF राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तो उत्तर आहे आलिम युसुफ यांना तो देण्यात आलेला आहे. ठीक आहे. इतर काही पुरस्कार पाहूया आपण. ठीक आहे. अबेल पुरस्कार, ग्रीट फल्टिंग्स प्रतिष्ठित भव्य पुरस्कार जुबली कृष्णाराव, ज्ञानपीठ पुरस्कार वेरेमुत्तू, स्टॉकहोम वॉटर पुरस्कार केव मदानी, सरस्वती सन्मान पुरस्कार रामकुमार लक्ष मुखोपाध्याय, संगीत कलानिधी पुरस्कार 26 जयंती कुमारेश, वायली रिसर्च हिरोज पुरस्कार 25 डॉक्टर चंद्रकांत लहारिया, इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार ग्रेसा मैकल, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान चंदना सिन्हा, प्राचार्य एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 26 डॉक्टर C.H. श्रीनिवास राव, हॅवॉर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 26 सायनी गुप्ता, पाचवा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 26 कैलास सत्यार्थी किस, मानवतावादी पुरस्कार नीता अंबानी, चेतक श्री अवॉर्ड 26 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर, राष्ट्रीय पुस्तक समीक्षक मंडळ पुरस्कार 26. ठीक आहे, अरुंधती रॉय. इतर पुरस्कार पाहिलेले आपण पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, भारताने कोणत्या देशाला त्यांच्या क्षयरोग लसीकरण कार्यक्रमात मदत करण्यासाठी 13 टन बीसीजी बॅसिलस कॅल्मेट गेरी लस पाठवली आहे? तर आपला मित्र देश आहे अफगाणिस्तान देशाला पाठवण्यात आलेली आहे. आपण अफगाणिस्तान डिटेल पाहूया. अफगाणिस्तान राजधानी काबूल, सर्वोच्च नेता हिबतुल्ला असुंद जादा, पंतप्रधान हसन असुंद, चलन अफगाण, शेजारी देश भारत, पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, चीन. अफगाणिस्तानच्या शेजारी देश. पुढे तिसरा प्रश्न, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला कोणत्या ठिकाणी झाला होता? तर उत्तर आहे, लक्षात असू दे, बाईसरन व्हॅली येथे झाला होता. आज त्याला 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. पाहूया. पहलगाम अटॅकला 1 वर्ष पूर्ण. 22 एप्रिल 25 रोजी जम्मू काश्मीरमधील बेहसा व्हॅली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. भीषण हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. महत्वाची माहिती, हल्ल्याची तारीख 22 एप्रिल 2025, ठिकाण बाईसरन व्हॅली पहलगाम, मृत्यू 26 जण. ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी केलं. अंतर्गत पाकिस्तानने POGK मधील 9 दहशतवादी तळावर कारवाई केली. ऑपरेशन महादेव या हल्ल्यात सहभागी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पहलगाम बद्दल माहिती, पहलगाम हे जम्मू काश्मीर मधील अनंतनाग डिस्ट्रिक्ट मध्ये स्थित प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महत्वाची माहिती, पहलगाम म्हणजे काश्मीरी भाषेत मेंढपाळाचे गाव. हे ठिकाण लीडर रिव्हरच्या काठी वसलेले आहे आणि अमरनाथ टेम्पल यात्रेचे सुरुवातीचे प्रमुख ठिकाण सुद्धा मानलं जातं पहलगामला. पुढे चौथा प्रश्न, R-37M क्षेपणास्त्राला अवॅक्स किलर असे का म्हटले जाते? असा प्रश्न विचारलाय. तर का म्हटले जाते? तर उत्तर आहे ते AWACS आणि रडार विमाने लक्ष्य करू शकतात, त्यासाठी त्यांना काय म्हणतात, किलर म्हटलेलं आहे. डिटेल पाहूया. R-37M क्षेपणास्त्र भारतीय हवाई शक्तीत मोठी भर. रशियाने भारताला अत्याधुनिक R-37M लॉंग रेंज एअर टू एअर मिसाईल विकास मंजूर दिली आहे. हे क्षेपणास्त्र भारताची हवाई लढाऊ क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाचे मानले जात आहे. हे क्षेपणास्त्र बायोन व्हिज्युअल रेंज म्हणजे BVR म्हणजेच दृष्टी क्षेपापलीकडील हवाई लढाईसाठी विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे वैमानिकाला शत्रूचे विमान प्रत्यक्ष दिसत नसतानाही दूर अंतरावरून लक्ष्य भेदता येते. R-37M चे वैशिष्ट्य, लांब पल्ल्याचे एअर टू एअर मिसाईल BVR क्षमता, शत्रूची लढाऊ विमाने ड्रोन नष्ट करण्यास सक्षम, अत्यंत वेगवान आणि अचूक लक्ष्यभेदी प्रणाली, हवाई युद्धात मोठा रणनीतिक फायदा. ठीक आहे. AWCS किलर का म्हटले जाते? या क्षेपणास्त्राला AWCS किलर असे टोपण नाव देण्यात आले कारण शत्रूच्या महत्वाच्या हवाई प्रणालीला लक्ष्य करू शकते, जसे की
एअरबोर्न वाय वाय वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम विमाने, इंधन भरणारी टँकर विमाने, जॅमिंग सिस्टीम असलेली विमाने, यामुळे शत्रूची हवाई नियंत्रण क्षमता कमकुवत होऊ शकते. ठीक आहे. R-37 क्षेपणास्त्र कोण दिले? रशिया देशाने दिलेलं आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, भारताचे पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोठे उभारले जात आहे? मित्रांनो, पाचवा प्रश्न पाहतो, कुठे उभारलं जात आहे? त्याचं उत्तर आहे ओडिशामध्ये उभारलं जात आहे. इन डिटेल पाहूया आपण. भारताचे पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट. पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली मध्ये उभारले जात आहे. अत्याधुनिक प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे महत्व, हे युनिट भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. AI 5G 6G नेटवर्क, डाटा सेंटर्स आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स साठी लागणाऱ्या अत्याधुनिक चिप पॅकेजिंग तंत्रज्ञानावर काम केले जाणार आहे. मग 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग म्हणजे काय? या तंत्रज्ञानात चिप्स एकावर एक थरामध्ये बसून त्याची कार्यक्षमता वाढवली जाते. त्यामुळे उपकरणे अधिक वेगवान, ऊर्जा कार्यक्षम, लहान आकाराची बनतात. भारतासाठी फायदे, सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढेल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना मिळेल, उच्च तंत्रज्ञान रोजगार निर्मिती होईल, AI आणि संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळेल, हा त्याचा मुख्य भारताला फायदा होऊ शकतो. नेक्स्ट सहावा प्रश्न मित्र आपण पाहतोय, लातूर पॅटर्नचे जनक म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर उत्तर आहे गोपाळराव पाटील यांना ओळखले जाते. कोणाला? गोपाळराव पाटील यांना ओळखले जाते. बघूया आपण काय आहे. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, बालरोग तज्ञ व शिक्षण तज्ञ म्हणून ओळख जाणारे माजी खासदार गोपाळराव पाटील यांचा मृत्यू 21 एप्रिल 26 रोजी निधन झाले. ते लातूर पॅटर्नचे जनक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. माजी राज्यसभा सदस्य 94-2000, 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली, देवमाणूस म्हणून प्रसिद्ध, लक्षात असू दे आपल्याला. ठीक आहे. आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, भाजपाचे ज्येष्ठ नेते, नामांकित बालरोग तज्ञ, शिक्षण तज्ञ, लातूर लोकसभा मधून अनेक वेळा निवडणूक लढवली. लातूर पॅटर्न म्हणजे काय? लातूरमधील कठोर अभ्यास पद्धती, नियोजनबद्ध शिक्षण आणि गुणवत्तापूर्व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले. ही शिक्षण पद्धती लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली. पुढे सातवा प्रश्न आपण पाहतोय, बाजार हस्तक्षेप योजना, मार्केट है ना, इंटरव्हेन्शन स्कीम, MIS ही कोणत्या उपक्रमाचा एक घटक आहे? तर PM आशाचा एक घटक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट प्रश्न आठवा पाहतोय, अभय हा AI आधारित चॅटबॉट कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? ठीक आहे. तर CBI ने लॉन्च केलाय, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने लॉन्च केलेला आहे. इन डिटेल पाहूया काय आहे. अभय AI चॅटबॉट सायबर फसवणूक विरुद्ध मोठे पाऊल. भारतामध्ये वाढते सायबर गुन्हेगारी, डिजिटल अरेस्ट सारख्या ऑनलाईन फसवणुकींना आळा घालण्यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने अभय हा AI आधारित चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट नागरिकांना CBIच्या नावाने पाठवण्यात येणाऱ्या बनावट नोटिसा, समन्स किंवा डिजिटल अटक संबंधित संदेशाची सातत्य पडताळून पाहण्यास मदत करतो. अनेक फसवे लोक स्वतःला CBI, पोलीस किंवा इतर सरकारी अधिकारी असले सांगून लोकांकडून पैसा उकळण्याचा प्रयत्न करतात. अशा फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठीक आहे. अभय चॅटबॉटची वैशिष्ट्ये, CBI नोटिसांची सातत्य तपासण्यात मदत, डिजिटल अरेस्ट प्रकरणातील सायबर फसवणूक ओळखणे, नागरिकांना त्वरित मार्गदर्शन देणे, AI तंत्रज्ञानाद्वारे जलद प्रतिसाद, सायबर जागरूकता वाढवणे. उद्देश, नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवणे व ऑनलाईन फसवणुकीबाबत जागरूकता करणे. नववा प्रश्न, ऍपलचे CEO म्हणून राजीनामा देण्याची घोषणा कोणी केली आहे? आता मित्र हो, आता हा प्रश्न काय आला, ऍपलचे जे CEO होते त्यांनी राजीनामा दिला आणि आता नवीन CEO होणार, त्यासाठी पण खूप महत्वाचा प्रश्न हा. त्यासाठी हा प्रश्न घेण्याचं काम केलेलं आहे. तर आपण जर पाहायला गेलं, टीम कुक जे आहेत ना, ते आता काय करणार, राजीनामा देणार. मग नवीन कोण होणार आहे? जॉन टर्नर्स होणार आहेत ऍपलचे नवीन CEO. आपण डिटेल पाहूया मित्रांनो. काही लोक आहेत त्या पाहूया, म्हणजे काही CEO वगैरे. इंडिगोचे CEO विलियम्स वॉल्श, इराणचे SNCS प्रमुख मोहम्मद बागेर झालग्रोद, UN टुरिझमचे महासचिव शेखा नासेर अल नवाईस, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे संचालक, उपव्यवस्थापकीय संचालक डॅन कार्टर्स, कार्यकारी संचालक उर्जित पटेल आणि MD क्रिस्टिलिना जॉर्जेव्हिया.
युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रिफ्युजीज प्रमुख बरहम सालिह, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे अध्यक्ष झू जियाजी, अमेरिकेचे विशेष दूत दक्षिण व मध्य आशियाचे सर्जिओ गौर, युएन वुमन कार्यकारी संचालक सीमा सामी बोस, ब्रिटनचे मिशेल डिओर्टी, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष कस्टी कोवंटी, कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे महासचिव शर्ली बॉचवे, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे 80वे सत्र अध्यक्षा ॲनेलिना बेरबॉक है ना, एक्स क्रॉपचे सीईओ लिंडा याकिरिनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महासंचालक डॉक्टर टेड्रोस ग्रेबेयसस आणि युनिसेफचे प्रमुख कॅथरीन रसेल आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 10वा, भारतीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. केव्हा साजरा केला जातो, प्रश्न सुंदर आहे, लक्षात ठेवा. भारतीय पंचायत राज दिन, ठीक आहे. तर उत्तर आहे याचं 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, भारताचा पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता ठरला आहे, तर उत्तर आहे मित्रांनो कंकारिया कोचिंग डेपो ठरलेला आहे. 12वा प्रश्न, एआय चा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी कोणते उपक्रम विकसित केले गेले आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मेमरिस्टर, लक्षात मेमरिस्टर हा विकसित करण्यात आलेला आहे. 13वा, जलधारा जलहारती जलसंधारण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे, तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने सुरू केला आहे. नेक्स्ट 14वा प्रश्न, जागतिक बँक समूहाने जागतिक जलसुरक्षा वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे, तर उत्तर आहे वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम सुरू केला आहे. 15वा, विक्रम सौदी उत्कृष्ट केंद्र कोणत्या संस्थेने स्थापन केला आहे, तर उत्तर आहे IIT खरगपूरने मित्र हो स्थापन केलेला आहे, ठीक आहे. 16वा प्रश्न, भारतातील पहिला व्यावसायिक चिप फॅब्रिकेशन प्लांट कोणत्या राज्यात सुरू होणार आहे, ठीक आहे. कोणत्या राज्यात सुरू होणार आहे, तर उत्तर आहे गुजरात मध्ये तो सुरू होणार आहे. ऑप्शन नंबर लक्षात ठेवा किती आहे, 3 आहे. पुढे 17वा प्रश्न, एप्रिल महिना कोणत्या रोगाच्या जागृतीसाठी पाळला जातो, तर पार्किन्स रोगासाठी तो पाळला जातो. 18वा प्रश्न, R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे, आपण डिटेल आत्ताच पाहिलं होतं, तर रशियाने विकसित केलेलं आहे. 19वा प्रश्न, विक्रम सौदी उत्कृष्ट केंद्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम भूवैज्ञानिक आणि खाण प्रणाली, ऑप्शन नंबर 3 शी संबंधित आहे. 20वा प्रश्न, वॉशिंग्टन DC येथे आयोजित IMF आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंग्स मध्ये विकसनशील देशांनी कोणता मंच सुरू केला आहे, तर उत्तर आहे कर्जदार मंच सुरू केलेला आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, MSRTC ST चे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, ऑप्शन आहे अजय देवगन काजल, अक्षय कुमार ट्विंकल खन्ना, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सचिन तेंडुलकर, अंजल तेंडुलकर. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे, ठीक आहे मित्र हो. आज आपण इथेच थांबू, उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.